तर मित्रांनो, आज आपण चाललेलो तासगाव मध्ये भरलेला कृषी प्रदर्शन बघायला। तिथं खास म्हणजे तर आलता 1.5 टनाचा रेडा आणि 12 किलोचा कोंबडा। म्हणून मी आतून इशू गेलो बघा त्यांच्या गाडीवरनं तासगाव मध्ये। कॉलेजवरनं खाली गेल्यावर ना दत्त मंदिर पाशीच भरलेलं बघा कृषी प्रदर्शन। गर्दी तर जाम होती आणि गाड्या लावाय काय जागाच गावना आम्हाला। लांब गेलो बघा पुढेपर्यंत आणि कुठं तर जागा घावली, तिथं गाठली बघा गाडी आणि आलो आतमध्ये कृषी प्रदर्शन मध्ये तर सगळी औषधं गाड्याच बक्कळो। आता तोवरच म्हटलं पुढे पण जायचं आपल्याला, म्हणून पटापट गेलो बघा पुढं आणि तेवढं तर दिसलं आम्हाला ही काका यांनी काय चेक करायला लागलेली हे ते बोर्डवर लिहिलं बघा सगळं। तिथनं पुढं आलो तर इथं पुढं जायला जागा नाही, एवढी सगळी गर्दी आणि नुसती कागद घ्यायची आणि कागद फेकून द्यायची एवढंच चाललं। आणि तेवढ्यातच दिसलं बघा आम्हाला गनांचं दुकान। इथं पिस्तुल्या रायफल्या सगळं पाक मिळत होतं बघा। आणि गन घेतली होतं बघा हातामध्ये आणि गोळी मारून ठेवली तिथं। आणि आता बघायचं होतं आपल्याला प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण ही बघायला आज जायला काढायचं होतं आपल्याला 10 रुपयाचं तिकीट, म्हणून 3 तिकीट घेतली आणि शिरलो आतमध्ये। ही बघा इथंच होता बघा 12 किलोचा कोंबडा आणि 1.5 टनाचा रेडा। इथं होतं बघा वेगवेगळं बगळं आणि वेगवेगळं कोंबडं आणि ह्यो होता बघा 12 किलोचा कोंबडा। इथं होतं बघा दुसऱ्या प्रजातीचं एक वेगळा कोंबडं आणि इकडे होतं पोपट आणि इकडे होतं वेगवेगळं पक्षी। तसं बिसं जाम बघायला होतं बघा याच्या कृषी प्रदर्शन मध्ये। न पुढे होती बघा रेड्याला बघायला जाम गर्दी। इथं होतं बघा 1.5 टनाचा गोलू होतं बघा 4 वर्षाचा आणि त्याचं वजन होतं 1470। आणि इकडे होतं बघा सगळं खायलाच गाडं। तवरच गाडी उडकत आलो बघा। आता आलो बघा वडापाव खायला। म्हटलं तिकडे काय खायला नको, इथून मागवलो बघा कडी वडा आणि जाम लागलेलो कडी वाढायला। आणि त्यात आणि होती कडी अनलिमिटेड, म्हणून लागलो बघा कडी वाढायलाच नुसती। कडीची एक भांड भरून दिलं तर म्हटलं अनेक भांड भरून आणत ठेवा। आणि तिथनं निघलो होतो बघा आता घराकडं। आणि हा ब्लॉग जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि पेजला फॉलो करा।